राम राम मंडळी. आज मी शेतामध्ये उभा आहे. पायाखाली माती, डोक्यावर गांधी टोपी. आणि आज इथं उभा असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की बाबा मी एवढे सेफ्टीवर व्हिडिओ बनवतो, एवढे रोड सेफ्टीवर बनवतो, फायर सेफ्टीवर बनवतो. खरंच आपण शेतकऱ्यांविषयी एवढा विचार करतोय का? आपण खरं सांगायचं तर शेतकरी हा व्यवसाय नाही, हा देश जगवणारा माणूस आहे. आपण सकाळी उठतो, चहा पितो, भाकरी खातो, भाजी खातो, चपाती खातो. हा, तर प्रत्येक घासामागे शेतकरी उन्हामध्ये उभा असतो. लक्षात ठेवा, जर शेती थांबली तर शहर जास्त दिवस चालणार नाही. काय खाणार आपण? काय पैसा खाणार काय आपण? पोट भरण्यासाठी अन्न लागतं आणि ते अन्न शेतकरी उभा करतो. म्हणून खूप दिवसापासून एक डोक्यामध्ये गोष्ट खटकत होती माझ्या, की आपण नेहमी शेतकऱ्याच्या कर्जाबद्दल बोलतो, पावसाबद्दल बोलतो, उत्पादनाबद्दल बोलतो, पण शेतकऱ्यांच्या सेफ्टीविषयी कधीच बोलत नाही. भारतामध्ये दरवर्षी काम करताना हजारो शेतकरी जखमी होतात, काही शेतकरी मृत्युमुखी सुद्धा पडतात. पण या बातम्या काही दिवस चालतात, नंतर लोक परत विसरून जातात. मी तुम्हाला बोललो ना, खूप फास्ट जग चाललंय, खूप फास्ट जग चाललंय. आपण या सगळ्या घटना आहे ना, पार रोड ऍक्सिडेंट पासून, पार सुसाईड पासून, या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून सगळ्या गोष्टी आपण नुसतं विसरत चाललोय. कारण ही आपल्याला सवय लागली ना, स्क्रोलिंगची सवय लागली, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण विसरतोय. पण लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये जो व्यक्ती येतच नाही त्या घरामधली शांतता कधीच संपत नाही, कधीच संपत नाही. शेतामधले जे धोके असतात ना, ते फक्त मोठे अपघात नसतात, तर ते छोट्या छोट्या सवयींमुळे होतात. जर याचं उदाहरण जर आपण पाहिलं, तसं मोटर वगैरे असतात, इलेक्ट्रिकल कनेक्शन असतात, बरोबर, नेहमी ओपन असतात, त्याला कव्हर नसतो, त्याला गार्ड नसतो, प्रॉपर प्रोटेक्शन नसतं त्याला. आणि आपण काय बोलतो, अरे काय फरक नाही पडत, जाऊ द्या, एवढं एवढं काम आहे, कोण एवढं बघणार आहे, एवढं काय होणार आहे त्याच्यातून. पण लक्षात ठेवा, करंट हा कधी अनुभव बघत नाही. त्याच्यामुळं हे प्रत्येक वेळेला नेहमी मी सांगतो, इलेक्ट्रिकल कनेक्शन प्रॉपर सिक्युअर असलं पाहिजे, त्याला प्रॉपर गार्ड असलं पाहिजे, बरोबर. जी बटन आहे ती प्रॉपर सुरक्षित असली पाहिजे. दुसरं उदाहरण पाहूया, फवारणी. शेतामध्ये फवारणी तर करावीच लागते नेहमी, बरोबर. फवारणीशिवाय पीक येऊच शकत नाही. एक विचार करा बरं, किती लोक जे अशी आहेत जी फवारणी करताना प्रॉपर मास्क घालतात. इथं किती लोकांना असंच बघतो मी, किती वेळा बोलतो पण त्यांना, अहो बाबा तुम्ही मास्क घाला म्हणून, पण त्याच्याकडे नेहमी सगळे दुर्लक्ष करतात. आपल्याला काय वाटतं 2 मिनिटाचं काम आहे, पण ते 2 मिनिटाचं नसतं. या फवारणीमुळं हळूहळू केमिकल आपल्या शरीरामध्ये जाते, श्वासातून जाते, त्वचेतून जाते. त्यामुळे फवारणी करताना नेहमी मास्कचा उपयोग केला पाहिजे. तसेच आपण नेहमी बघतो शेतामध्ये, आता मी शेतामध्येच उभा आहे, शेतामध्ये आपण गवत असतं, गवतामध्ये लोक काय करतात, शेतकरी काय करतात, गवतामध्ये कधी कधी बिना चप्पलचं जातात, कधी कधी चप्पल घालून जातात. पण आपण नेहमी बघतो गवतांमध्ये खूप वेळा साप असतात, बरोबर. आणि खूप साऱ्या घटना अशा आहेत सर्पदंशाच्या, आपण नेहमी ऐकतोय, आपण बघतोय नेहमी किती लोकांना साप चावतात आणि त्याचे मृत्यू होतात भारतामध्ये. तर नेहमी काम करताना गंबुटाचा वापर केला पाहिजे. तर शेतामध्ये एंट्री करताना पहिले गंबुटं वापरली पाहिजे. तसेच मी नेहमी बघतो, काही ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कठड्यात नसतात, आणि कठडे नसल्यामुळे मागं सांगितलं मी तुम्हाला, नाशिकला एक दिंडोरीची घटना झाली. कठडा नसल्यामुळं म्हणजे किती लहान मुलांचे जीव गेले त्याच्यामध्ये, किती लोकांचे, निष्पाप लोकांचे जीव गेले. हे ग्रामपंचायतीचं काम आहे. आपल्या गावागावामध्ये ज्या विहिरी आहेत त्याला प्रॉपर कठडे लावून घ्या. नुसते कठडेच लावून नका. खूप वेळा असं असतं की आपल्याला तिथून पाणी काढायला लागतं, बरोबर. लोक हातानेच पाणी काढत बसतात, पण असं नका करू. त्याला प्रॉपर पुली असली पाहिजे. प्रॉपर सेफ्टी प्रोटोकॉलच फॉलो करून विहिरीचं तसं स्ट्रक्चर बनवा, जेणेकरून तिथे अपघात होणार नाही, कोणाचा ऍक्सिडेंट होणार नाही, कोणी पाण्यामध्ये पडणार नाही. तसंच आता त्या दिवशी एक मी घटना वाचली की खूप लोक काय करतात, रानडुकरांपासून आपल्या शेतामधलं पीक वाचवण्यासाठी काय करतात, पूर्ण करंट सोडतात, पूर्ण शेताला जी बॉर्डर आहे पूर्ण त्याला करंट सोडतात पूर्ण, बरोबर. पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, खूप वेळा असं झालंय की रानडुकराच्या ऐवजी माणसाला शॉक लागतोय. तर या सगळ्या गोष्टी सेफ्टी स्टँडर्डच्या हिशोबाने तुम्हाला फॉलो करावे लागले. तुम्ही आजकाल मी बघितलं ते वेगळं काय निघालंय की त्याच्यामुळे नुसता झटका बसतो नुसता, बरोबर. ते तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही तिथं वापरू शकता, आणि ते वापरल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथं साईन बोर्ड पण वापरायला पाहिजे की बाबा इथे असं आम्ही प्रोसिजर केली, किंवा अशी तिथं असं इथे तुम्हाला रिस्क आहे, हजार्ड आहे, म्हणजे हे खतरा आहे तिथं. तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला एखादा नोटीस बोर्डवर लावून ठेवायला पाहिजे नाही, जेणेकरून एखाद्या माणसाचा जीव जाणार. एक गोष्ट ना माझ्या लय मनाला खटकते, मी तुम्हाला परत सांगतो एकदा, बरोबर. आपण मॉलमध्ये जातो, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आपण, बरोबर. काय पण अजून काय पण दुसरं आपण गोष्टी घेतो, टीव्ही घेतो, एलईडी घेतो, काय घ्यायचं ते घेतो. अशा वेळेला आपण काय करतो, कधी बार्गेनिंग करत नाही, कधीच बार्गेनिंग करत नाही. चुपचाप जे ऑनलाईन पेमेंट असेल ते गपचूप करतो. मॉलमध्ये गेल्यानंतर जे पण हॉटेलचं बिल होतं, जे पिक्चरचं आपलं तिकीट होतं, आजकाल तुम्हाला माहिती मल्टिप्लेक्सचे तिकीट 500 रुपये, 1000 रुपये मल्टिप्लेक्सचे तिकीट आहे. आतमध्ये पॉपकॉर्न 400, 500, 1000 रुपयाला पॉपकॉर्नच भेटते आतमध्ये. अशा वेळेला आपण अजिबात बार्गेनिंग करत नाही. पण जर शेतकऱ्याकडून आपल्याला जर विकत घ्यायची वेळ आली एखादी भाजी, बरोबर, शेतकरी आपल्याला सांगतात किती रुपयाला, 30 रुपयाला भाजी, तर 30ची 20ला द्या, बरोबर, की 40ला 2 द्या, 50ला 3 द्या, असं आपण त्यांच्याबरोबर बाजारभाव बघतो. अरे थोडा विचार करा. अरे शेतकरी राजा एवढी मेहनत करतोय, एवढी मेहनत केल्यानंतर एवढं पिकवतो,
किती त्याला किती प्रॉब्लेम असतात, कधी पाऊस वेळेत नाही, कधी वारा, कधी काय, अजून दुनियाभरचे प्रॉब्लेम असतात त्यांना. तेवढं करून तो मार्केटमध्ये घेऊन यायचा, याच्यामध्ये पण आपण बार्गेनिंग करतोय. हा, हे खूप म्हणजे खूप वाईट वाटतं मला. मी खूप वेळा बघतो मी असं. आता काय बोलणार आपण लोकांना, ते कळायला पाहिजे ना लोकांना, की बाबा जो पिकवतोय तोच, त्याला तर प्रॉपर गेलं पाहिजे, त्याला तर त्याचं तर पोट भरलं पाहिजे, किंवा त्याला हमी भाव गेला पाहिजे प्रॉपर. आता सगळ्यात मेन विषयाला मी हात घालतो. सगळ्यात मेन विषयाला आपण खूप वेळा असं बघतो की भरपूर शेतकरी खूप शेतकरी आत्महत्या करतात. बघा, ही आत्महत्या करण्याची भरपूर सारी कारणं असतील, पण मला 2 कारणं इथं नमूद करावीशी वाटते. आणि मी तुम्हाला परत सांगतो, हा व्हिडिओ मी आदरणीय फडणवीस साहेबांना सुद्धा ट्विट करणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आता हवामान पूर्ण बदली झाले. कधी गारपीट होती, कधी वादळ येते, कधी वारा आहे. खूप वेळा आपण न्यूजला पण पाहतो, आपण पिकाची पूर्ण वाट लागते, पूर्ण नासाडी होती. अशा वेळेला शेतकरी पूर्ण हवालदिल होतो. अशा वेळा शेतकऱ्याला कोणाकडे बघावं लागतं? सरकारकडे बघावं लागतं. मी असं बोलत नाही की सरकार काय मदतच करत नाही. सरकार खूप वेळा खूप प्रयत्न पण करते, दिसतं, असं नाही की दिसत पण नाही. मी बघतो, मी फडणवीस साहेब असतील, हे सरकार जे असेल ते मदत करण्याचा भरपूर म्हणजे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करते. पण माझी एक प्रामाणिक इच्छा, आणि मी फडणवीस साहेबांना सुद्धा एक विनंती करतो, जेव्हा असे वादळ येईल, जेव्हा असं वारं होईल, तेव्हा तुम्ही लगेच काय करा, लगेच तुम्ही बांधावर जा, इमिजिएटली लगेच तुमच्या माणसांना लगेच पाठवा. तहसीलदार असू किंवा तुमचे काय अजून कोणी ग्रामसेवक असू किंवा कोणी पण असू, त्यांना बांधावर जाऊन लगेच त्याचं काय करायला, त्याचा पंचनामा करायला सांगा. आणि पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे महागाई एवढी वाढली, तर महागाईच्या हिशोबाने त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे. काय पण देऊन फायदा नाही, बरोबर. तर त्याचं एक कॅल्क्युलेशन प्रॉपर सेट करा तुम्ही. महागाई एवढी झालेली, किती आजकाल बघतो आपण किती महागाई वाढली, तर त्या महागाईच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आपल्या शेतकऱ्याला त्याचं जे हक्काचं आहे ते भेटलं पाहिजे. एक्स्ट्रा काहीच नको शेतकऱ्याला, फक्त त्याचं हक्काचं द्या तुम्ही त्याला. दुसरं एक मेन असं कारण आहे की भारतामध्ये खूप सारे, जसं गहू आहे, तांदूळ आहे, मका आहे, किंवा अजून पण भरपूर सारे जे पिकं आहेत, त्या पिकांना हमीभाव ऑलरेडी दिला जातोय. तर असे अजून खूप भाजीपाला आहेत, किंवा जसे मी उदाहरण सांगतो तुम्हाला, कांदा, बरोबर. किती वेळा असं होतं कांदा 1 रुपयाला भेटतो, किती वेळा असं होतं जे शेतकरी असतात ते ट्रान्सपोर्ट करून लोक समजा मार्केटला घेऊन जातात, मुंबईला समजा नवी मुंबईला जे मार्केट आहे तिथं घेऊन जातात, आणि त्यांना ट्रान्सपोर्ट खर्च तर सुटला पाहिजे. शेवटी जे शेतकरी असतात हवालदिल होतात, किती लोक आत्महत्या करतात, किती लोक म्हणजे किती लोकांचा कांदा पूर्ण नासून जातो. विचार करा तुम्ही. अहो, असं काहीतरी कॅल्क्युलेशन करा की प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक मालाला एक हमीभाव भेटला पाहिजे, जेणेकरून बिचारा 4 महिने 5 महिने मेहनत करतो एका लहान मुलाप्रमाणे. मी तर बोलतो लहान मुलापेक्षा जास्त त्या जे पीक असतं, त्या पीक मालाला जपावं लागते. त्या कांद्यापासून प्रत्येक कोणती भाजी असू किंवा कोणते प्रोडक्ट असू, म्हणजे फ्लॉवर असू, समजा टोमॅटो असू, कांदा असू, बटाटा असू, मिरच्या असू, हा, सगळ्या गोष्टींना एवढं जपावं लागतं. ते तुम्ही एकदा बघा. आणि सगळ्यांना माहिती आहे, असं काय मी काय नवीन सांगतोय असं काय नाही. पण एक अशी सिस्टीम आपण बनवा की प्रत्येकाला एक हमीभाव असला पाहिजे, की बाबा याच्या मागे किती खर्च आहे. उदाहरण घ्या, समजा 10 रुपये खर्च असेल, बरोबर, ट्रान्सपोर्टचे 2 रुपये जात असेल, तर 12 रुपये, आणि त्याला फायदा किती, समजा उदाहरण घ्या 5-6 रुपये जे पण असेल फायदा, एक 20 रुपये समजा याची मिनिमम कॉस्ट यांनी फिक्स केली. मी एक तज्ज्ञ नाही याच्यामधलं, सेफ्टीविषयी मी साऱ्या गोष्टी सांगू शकतो. हे जे कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून तुम्ही सजेशन घ्या. पण माझी रिक्वेस्ट आहे फडणवीस साहेबांना, साहेब, आमच्या खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून, म्हणून आम्ही एवढं बोलतोय, म्हणून आम्ही तुम्हाला ट्विट करतोय, म्हणून आम्ही तुम्हाला मेल करतोय आम्ही, बरोबर. कारण अपेक्षा नसतात आम्ही बोललो असं, जाऊ दे काय ऐकतात. पण खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करतायत. पण आज बघतोय आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करताय. पण हे जे काही विशेष, म्हणजे जे मी सेफ्टी रिलेटेड बोलतोय, जे फायर रिलेटेड बोलतोय, मी सुसाईड विषयी बोलतोय, हे शेतकऱ्यांविषयी बोलतोय, त्यांच्या हमी भावाविषयी बोलतोय, या गोष्टी जर तात्काळ तुम्ही त्याला केलं ना, आम्ही तुम्हाला अक्षरशः डोक्यावर बसू. मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः डोक्यावर बसू तुम्हाला. पण दररोज उद्या करू आम्ही सोशल मीडियामध्ये तुम्हाला. कारण हे बेसिक आणि ज्वलंत प्रश्न आहे. हे जर प्रश्न जर मिटले ना, मी तुम्हाला सांगतो की म्हणजे एवढं म्हणजे आनंद होईल आम्हाला, एवढं म्हणजे किती मस्त वाटत. सुजलाम सुफलाम. आज जो शेतकरी आहे, आज शेतकरी म्हणजे आपण बोलतो की हा भारत कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये जर असे तुम्ही काही डिसिजन घेतले ना, खूप खरोखर एकदम पुण्याचं काम आहे. बघा, एकदाच माणूस, आपण बोलतो ना, जन्म एकदाच भेटलाय, बरोबर. तुम्ही पण सीएम साहेब काय लिमिट पर्यंत असू शकता, अजून 5 वर्ष म्हणा किंवा 10 वर्ष असू, एक लिमिट पर्यंत असू शकता. पण या काळामध्ये जर तुम्ही असे काही डिसिजन घेतले ना, घराघरामध्ये लोक तुमचे फोटो लावतील, मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही एवढा डिसिजन घ्याच नक्की. हे जे कांदा किंवा अजून काही जे पदार्थ आहेत ना, जे भाज्या वगैरे ज्या निघतात, त्या भाज्यांना तुम्ही शेतकऱ्यांच्या संघटना असतील किंवा याच्यातले काही तज्ज्ञ असतील त्यांच्याबरोबर बसून एकदा हमीभाव फिक्स करा, जे पण असेल ते, बरोबर. त्याच्यामुळे काय होईल, जो शेतकरी जो मेहनत करतोय, दिवस रात्र मेहनत बघतोय, ना पाऊस बघत, ना वारा बघत, ना ऊन बघत, हा, या सगळ्या गोष्टी करताना की त्याला पण थोडं मनाला समाधान वाटेल की बाबा हा जेव्हा तो कांदा काढेल, त्याला माहिती आहे बाबा आपल्या अकाउंटवर एवढे पैसे येतील आपल्या अकाउंटवर. तर एवढी मी म्हणजे तुमच्याकडे माझी हट्टाची मागणी आहे, हट्टाची. आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला भरपूर वेळा ट्विट करणार, तुम्ही बघा, नाही तर नका बघू.
मी माझं काम करणार आहे. मी जाता जाता मी एवढंच तुम्हाला सांगेल की बघा, हे नुसतं सरकारचं काम नाही, ही सेफ्टी आपली इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती आहेच, मी बघतोय सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतींनी सेफ्टीसाठी अवेअरनेस केली पाहिजे. फवारणीमध्ये काय सेफ्टी घेतली पाहिजे, इलेक्ट्रिकलमध्ये काय सेफ्टी घेतली पाहिजे, खतांमध्ये काय सेफ्टी घेतली पाहिजे, किंवा बरोबर शेतामध्ये पण अजून कोणत्या कोणत्या प्रकारची सेफ्टी घेतली पाहिजे, याच्यावर संशोधन केलं पाहिजे, याच्यावर काम केलं पाहिजे, याच्यावर सेफ्टी कमिटी बनवली पाहिजे, की जेणेकरून मी तुम्हाला परत सांगतो, सेफ्टी एक टीमवर्क आहे, सेफ्टी एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बरोबर. आणि सेफ्टी एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना अजून जागरूक करायचंय, अजून ट्रेनिंग द्यायचंय, अजून त्यांना नॉलेज दिलं पाहिजे आपण, की जेणेकरून आपलं जे टार्गेट आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये 0 ॲक्सिडेंटचं आपलं टार्गेट आहे. हे टार्गेट आपलं अचीव झालं पाहिजे. मग अशा वेळेला सगळ्यांना हातात हात घालून, नुसतं आमच्यासारखा छोटा आहे, आम्ही एक छोटा युट्यूबर आहे मी, बरोबर. मी जेवढं बोलतोय मला पण तुम्ही बघा किती व्ह्यूज भेटतात, माझा रीच कमी आहे, पण त्याच्याशी आपलं बोलणं आपलं काम आहे. सेफ्टीवर मी नेहमी बोलत राहतो मी. तर त्याच्यामुळं माझी कळकळीची विनंती सगळ्यांना, जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, स्क्रोल नसेल केला, बरोबर, तर माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने सेफ्टी विषयी जागरूकता अभियान चालवलं पाहिजे. आपले जे प्रॉब्लेम आहे ते तालुका लेवलला सांगितलं पाहिजे, तालुक्याने डिस्ट्रिक्ट लेवलला सांगितलं पाहिजे, डिस्ट्रिक्ट लेवलने आमदारापर्यंत, खासदारापर्यंत पोहोचवलं पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचवलं पाहिजे, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, बरोबर. जेव्हा आपण बोलण्याची पद्धत असते, जेव्हा आपण कम्युनिकेशन करणार, तेव्हा चांगले चांगले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. शेतकरी आपला देशाचा, जगाचा बोलतो, जगाचा पोशिंदा आहे. आपलं पोट भरतोय, आपलं पोट. खायलाच काय नसेल तर आपण काय करणार आहे? किती लाखांमध्ये कमवा, 2 लाख पगार घ्या तर 10 लाख पगार घ्या, काही करा तुम्ही, तर तुमच्या पोटात जर जसं जेवण तर जाणार नाही, खाऊच शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं शेतकरी जर समाधानी असेल, शेतकरी जर सुखी असेल, शेतकरी जर पुढे गेला, शेतकऱ्याची जर प्रगती झाली, तर ऑटोमॅटिक ही प्रगती आपल्या राज्याची, आणि जेव्हा राज्याची प्रगती होते तेव्हा ही आपल्या देशाची प्रगती ऑटोमॅटिक होणार आहे. एवढं बोलून मी आज छोटासा व्हिडिओ संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ खरोखर आवडला असेल, बरोबर, मी थोडंसं माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. मी काय असं एकदम जास्त अजून प्रॉपर प्रेझेंटेशन तुम्हाला दिलं नाही. प्रेझेंटेशन मी हळूहळू एका विषयाला लागलं तर मी हात घालील, जर तुमची जर मागणी असेल तशी तर. पण या व्हिडिओमधून माझं एकच सांगणं आहे की जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला, तर लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांना कळायला पाहिजे की बाबा शेतामध्ये काम करताना कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍक्सिडेंट होतात. लोक म्हणजे समजा किती लोकांना साप चावतात, किती लोकांना फवारे घालताना मास्क घालत नाही. छोट्या छोट्या गोष्टी, असं पण नाही की मोठ्या गोष्टी, पण हे अवेअरनेस झाली पाहिजे. मी व्ह्यूजसाठी काम नाही करत, मी अवेअरनेससाठी काम करतो. तर माझं टार्गेट आहे ऍक्सिडेंट झालाच नाही पाहिजे, रक्तच दिसलं नाही पाहिजे, ॲम्ब्युलन्सची गरजच पडली नाही पाहिजे, फायर ब्रिगेडची गरज नाही पडली पाहिजे, दवाखान्यात पेशंट गेलाच नाही पाहिजे, ऍक्सिडेंटमुळे गेला नाही पाहिजे, सुसाईडमुळे गेला नाही पाहिजे, कशामुळेच गेला नाही पाहिजे. हे माझं टार्गेट आहे. या टार्गेटले, या मोहीमला तुम्ही सपोर्ट करा. मी तुम्हाला अजून पण सांगतो, कंट्रोल मेजरवर आपण बोललं पाहिजे. रक्त दाखवत नाही मी तुम्हाला कंट्रोल मेजर दाखवते. सपोर्ट, एकमेकांना सपोर्ट करून आपण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपण जीव वाचूया. जीव खूप महत्वाचा आहे. एवढं बोलून मी आज छोटासा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.